नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत अंगणवाडी सुपरवायझर सरळ सेवा परीक्षा असेल किंवा अंतर्गत भरती 2026 करिता जी जाहिरात प्रसिद्ध होणार आहे ती परीक्षा कोणामार्फत घेतली जाणार आहे। तर बरेच विद्यार्थी मेसेज करतायत, तर त्यांच्यासाठी ज्या महिला भगिनी आहेत त्यांच्यासाठी हे महत्त्वाचं सांगणं असेल की परीक्षा ICDS आयुक्तालयामार्फत अजूनसुद्धा प्रसिद्धीपत्रक जाहीर झालेलं नाही। त्यामुळे मागच्या वर्षी ज्या एक्झाम झालेली आहे TCS किंवा IBPS कंपनीमार्फत ही ऑनलाईन स्वरूपामध्ये परीक्षा होणार आहे आणि प्रत्येक जिल्ह्याच्या जागा असणार आहे आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये सेंटर असणार आहे। त्यामुळे MPSCकडे ही वर्ग करण्यात आलेली नाही आहे। आपण GR मध्ये सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती दिलेली आहे। तरी जाहिरात जून किंवा जुलै महिन्यामध्ये प्रसिद्ध होणार आहे आणि तिथनं पुढं 4 महिन्याचा कालावधी आपल्याला अभ्यासाकरिता दिला जाणार आहे। तर आपण कोणतीही भीती न बाळगता जो अभ्यासक्रम आपल्याला दिलेला आहे, मराठी, इंग्लिश, गणित बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान, ICDS, पोषण अभियान आणि कम्प्युटर ह्या सर्व विषयाचा अभ्यास सुरू करायचा आहे। कारण की कोणत्याही क्षणी जाहिरात येऊ शकते आणि तिथनं पुढे तुम्हाला परीक्षेला सामोरे जायचं आहे। ज्या परीक्षेची पात्रता सरळ सेवेकरिता कोणत्याही शाखेमधील संविधानिक विद्यापीठामधील कोणत्याही शाखेतील BA, BCom, BSc किंवा इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे असतील, IT किंवा इतर कोणत्याही बॅकग्राऊंडचे स्टुडंट असतील किंवा शेवटच्या वर्षामध्ये आता ज्यांनी एक्झाम दिलेली आहे ग्रॅज्युएशनची, त्यासुद्धा महिला मुली या ठिकाणी अंगणवाडी सुपरवायझर बनण्याकरिता पात्र ठरणार आहेत आणि वयोमर्यादा ओपनकरिता 18 ते 38 आणि कॅटेगरीकरिता 18 ते 43 असणार आहे। तर ही संपूर्ण माहिती तुमच्यासाठी होती। ऑनलाईन स्वरूपामध्ये एक्झाम होणार आहे TCS किंवा IBPS मार्फत। तर गोंधळून न जाता तुम्ही आतापासून अभ्यासाला लागा आणि योग्य मार्गदर्शन घेण्याकरिता जो खाली नंबर दिलेला आहे 9823 44 22 63 या नंबरवरती कॉल करायचा आहे। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा। चॅनलला जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे। थँक्यू।